आपले जे युजर्स ऑफिस 2007मध्ये म्हणजे एक्सेल 2007मध्ये इझीमा एक्सेल वापरतात त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. ऑफिस 2007मध्ये आपल्या इझीमा एक्सेलचे आयकॉन बरेच दिसत नाही. काही दिसतात, काही दिसत नाही. लास्टमध्ये पहा अपडेटचा आयकॉन पण दिसतो, पण जसे पाहिजे तसा आयकॉन दिसत नाही. तर आता आपण हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह केलेला आहे आणि आता नवीन अपडेटमध्ये सर्वांना आयकॉन रिडिझाईन झालेले आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त अपडेट करावं लागेल. अपडेट करण्यासाठी ज्यांच्याकडे इझीमा एक्सेलमध्ये लास्टमध्ये अपडेट इझीमा एक्सेलचा आयकॉन असेल त्यांनी फक्त त्याला क्लिक करा आणि करा येसला क्लिक. बघा काय होते, तुमच्यासमोर होईल जे होईल ते. आपले सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक डाउनलोड होईल, अपडेट होईल, एक्सेल बंद होईल, एक्सेल पुन्हा चालू होईल आणि बघा इझीमा एक्सेलमध्ये सर्व आयकॉन आलेले आहे. बघा A to Z आयकॉन दिसायला लागलेले आहे. सर्व रिडिझाईन आहे. अपडेटचा आयकॉन पण पाहून घ्या, सर्वांना नवीन आयकॉन आलेले आहे. पण मेन इश्यू असा आहे, ज्यांच्याकडे अपडेटचा आयकॉन नसेल त्यासाठी मी हा व्हिडिओ पुन्हा रिव्हर्स घेतलेला आहे. पुन्हा आयकॉन गेले तुमचे, मी तुमच्यासाठी स्पेशल समजून सांगतो. ज्यांच्याकडे आयकॉन दिसत नसेल अपडेटचा त्यांनी काय करायचं, तर त्यांनी एक वेबसाईट ओपन करायची आपली. हे बघा इथे वेबसाईटचं नाव आहे. हे वेबसाईट ओपन करा. ओपन केल्यानंतर इथे क्लिक करा डाउनलोड इझीमा एक्सेलला. हे डाउनलोड होईल. डाउनलोड झाली ही फाईल ओपन करा. हा आयकॉन जो दिसतो इझीमा एक्सेल याला ओपन करा आणि रन करा. जर तुम्हाला असा ऑप्शन आला विंडोज प्रोटेक्टेड माय युअर PC तर मोर इन्फोला क्लिक करा आणि रन एनिवेला क्लिक करा. लायसन ॲग्रीमेंट ॲक्सेप्ट करा. हे झालं तुमचे सॉफ्टवेअर ऑलरेडी ॲक्टिवेटेड आणि अपडेट असा मेसेज आला म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर अपडेट झाले. फिनिश करा आणि आता तुम्ही एक्सेल बंद करून पुन्हा चालू करा. हा मॅन्युअली कार्यक्रम झाला. आधीचा जो मला सांगितला तो होता ऑटोमॅटिक. आता तुम्ही अपडेट केल्यानंतर तुम्हाला सर्व आयकॉन दिसायला लागतील. ज्यांच्याकडे हा आयकॉन नव्हता अपडेटचा त्यांना पण येऊन जाईल. म्हणजे मी तुम्हाला आता दोन्ही पद्धती सांगितल्या. ज्यांच्याकडे ऑलरेडी हा ऑप्शन असा त्यांनी फक्त त्याला क्लिक करायचं आणि याचला क्लिक करायचं होतं. पण हा आयकॉन नव्हता, हा ऑप्शन नव्हता, त्यांनी डाउनलोड करून कसं इन्स्टॉल करायचं हे पण तुम्हाला आता थोडक्यात सांगितलं मी. हा आयकॉन एकदा आल्यानंतर त्यानंतर तुम्हाला मॅन्युअली अपडेट करायची गरज राहणार नाही. तुम्ही याला फक्त क्लिक केल्यानंतर येस केले तर तुम्हाला कोणते ऑप्शन ॲड झाला तर तुम्हाला तर नवीन मिळून जाईल. हा व्हिडिओ स्पेशल 2007 ऑफिस वापरण्यासाठी होता. त्यांचे आयकॉन दिसत नव्हते व्यवस्थित. हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला आणि आता सर्व आयकॉन व्यवस्थित दिसायला लागलेले आहे. तरी 2007 जे वापरतात त्यांनी अपडेट करून घ्या. ज्यांना आपले सॉफ्टवेअर पाहिजे आहे परंतु ते कसे मिळवायचे किंवा कसे इन्स्टॉल करायचे माहीत नसेल त्यांनी फक्त या नंबरला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सॲपवर. त्यांना मी सॉफ्टवेअरची लिंक पण सेंड करेल आणि त्यांना जमत नसेल तर मी सॉफ्टवेअर ऑनलाईन इन्स्टॉल करून देईल टीमव्ह्यूवर किंवा एनीडेस्कवरून. फक्त या नंबरला कॉन्टॅक्ट करा.